नमस्कार मंडळी, मी संकेत असोळकर आणि नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करत आहोत. आपण आलो आहे विरणमध्ये. बैलगाडा शर्यत आहे. आज 2 मे आहे आणि या वर्षीचं दुसरं वर्ष आहे. पाठीमागे बघू शकता, इकडे पण पूर्ण गर्दी. नाद एकच, बैलगाडा शर्यत. कमी टायमिंग मध्ये येणार, तिचा नंबर पहिला आहे. बैलगाडा शर्यत तर पहिल्यांदाच बघतो. राकेश परब मित्रमंडळ आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत 2026 आणि बैल यायला पण सुरुवात झालेली आहे. हे वर्ष दुसरं आहे, पण बघूया ह्या वर्षी कोणता बैल बाजी मारतोय. आणि ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला पण मजा येईल. मी तर पहिल्यांदा आलो आहे बैलगाडा शर्यत बघायला. टी व्हीवर किंवा यूट्यूबवर भरपूर बैलगाडा शर्यत मी बघितले आहेत. पहिल्यांदाच मी प्रत्यक्षात समोरून बैलगाडा शर्यत बघणार आहे आणि तुम्ही पण बघत राहा व्हिडिओमध्ये काय काय होतं आहे. सिंगल गाडी धावून आली, मग नंबर वगैरे कसे येणार? सन्मान केला जातोय. सुदेश नारकर, थँक्यू सो मच. आपण आला. चालू केल्यावर झेंडेला फेरी मारून येणार. यानंतर श्री देवगांगेश्वर प्रसन्न बावशी, देवांश कमी मयेकर, टायमिंग मध्ये येणार, तिचा नंबर पहिला आहे. प्रशांत टायमिंग वर होता. जयवंत, इब्राहिमपूरकर. यावर्षी बैलगाडा शर्यतीचं खास आकर्षण म्हणजे पुण्यामधील मुळशी तालुक्यातील मोहिल धुमाळ यांचा सरपंच म्हणजेच सध्या फेमस असलेला बकासूर. आणि आपण पण त्याला बघण्यासाठी जाणार आहोत, पण तिथे भरपूर गर्दी असल्यामुळे आपण थोड्या वेळाने तिथे नक्की जाऊ. किती नंबरला धावणार आहे? 2 नंबरला गाडी पाहिजे. आम्हाला भेटे चालला. मी तुम्हाला बघितला. तुम्ही बकासूर बघायला गेलेलात, पण तुम्हाला दुसराच बकासूर दिसला. रावण. बोललो विरांवर थांबतोय. हा, आणि नाही, आम्ही यांच्यासाठी थांबलेलो. याचे मित्र यायचे होते प्रथमेशचे. आपल्या जिल्ह्यातनंच आहे. हा, जिल्ह्यात काय बैलाचं नाव काय? राजा आणि बादल. गाडी आणून दे. राजा आणि बादल. दोन्ही आपलेच बैल. दोन्ही आपले. आता लवकरच बैलगाडा शर्यत सुरू होणार आहे, त्यामुळे सर्व बैलगाडा तयार होत आहेत स्पर्धेला धावण्यासाठी. तर बघूया आपण पुढे काय काय होतं आहे आणि कोणाचा नंबर येतो हे पण पाहूया. आणि आपण खास बघायला आलो आहेत बकासूर, त्याला देखील आपल्याला पाहायचं आहे. मला पण खूप उत्सुकता लागली आहे बकासूर कसा दिसतो समोरून, आणि फर्स्ट टाईम मी समोर बघणार आहे बकासूरला. तर तुम्ही पण थोडा वेळ कळस असा, आपण लवकरच बकासूर बघू. तर छकडो म्हणजे काय? म्हणजे नेमकं छकडो कशाक म्हणतात? बैलगाडी, छोटी बैलगाडी असताना ही अशी एका छकडो. आपली बैलगाडी मोठी असते. ही बैलगाडा शर्यत लगेचच सुरू होणार आहे आणि पहिली गाडी तर ट्रॅकवर आलेली आहे आणि शर्यत बघायला तर खूप मजा येणार आहे आणि पब्लिक पण खूप 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 खूपच आहे. तर बघूया काय होतं आहे. माझी 29 नंबर. ही कोणची? कुशलची. कुशल पहिलं असं कणकवली. इथे काय होतं ना? लक्षात घ्या, बैलगाडी मला 100 फुटापर्यंत लाईन मारले, त्याच्या आत जर गाडी बाहेर गेली तर एक चान्स आहे, अन्यथा दुसऱ्या वेळी बाहेर गेली गाडी बाद आहे याची नोंद घ्या. वडाळा मैदानातला पहिला फेरा सुटला. सुंदर अशी गाडी पळते, सुंदर गाडी लढत चालू आहे. या मैदानातला पहिला साज पळते शिवाजमध्ये राकेश परब आयोजित पहिली गाडी 2 नंबरची गाडी पाहण्यासाठी आलेली आहे. 70 अशी गाडी मैदानाकडे स्वयंभू नागेश्वर प्रसन्न राठोडकरांचा बादल आणि त्याच्यासोबत सुंदर अशी गाडी पळते. उजवीला पळते राजा, डावीला पळते बादल. बादल राजा
मंदार आणि राजू बैलगाडी मालकाची या ठिकाणी तक्रार आली. सुंदर असा साज पुन्हा परतीचा प्रवासाला सुंदर अतिशय अनेकांच्या नजरा सकाळपासून ज्या रौराला लागला असा व्हाईटबोर्ड कारुंडेकरांच्या चित्रा आणि त्याच्यासारखा दिसणारा हा अर्जुन. सुंदर असा साथ सुटतोय राकेश परब मित्र समोर आयोजित आणि दिव्य मैदानातील 3 आणि 3 मध्ये लढत चालू आहे. सुंदर असा साथ बैलगाडी त्याच्यावरती प्रशांत अब्राच्या सुंदर असा ड्रायव्हिंग करूया. उजवीच्या कडे डावीच्या वरती तिथे स्थाप टाकले आणि बेभान निघाला. सुंदर असा जोर प्रयोग करा. आपलं गावचं नाव आपलं नाव महाराष्ट्राच्या कानात येतं असा प्रशांत सुंदर लढत येतोय आणि गुलाबाचा बंदर असताना परसूचा सुंदर असा ड्रायव्हिंग अरे मित्र परिवाराची आणि अपराध तिच्या निमित्तानं सुंदर असा जोर आहे. तालीमा होणार अतिशय सुंदर रक्ता पलीकडच्या नात्याचा प्रयत्न असा बंदार करते. दोन्ही गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर गाडी बजावी त्याच्यावरती बाबू वागरे साखरबाकरांचं ड्रायव्हिंग चालू आपल्या सुंदर गाडी करे सुंदर गाडी करे उजवीला हरण्या डावीला मथूर हरण्या या नगरातील 8 वेळा आनंददायी मित्रमंडळ असा गावठी बैलांचा आणि अखंड महाराष्ट्राचा नियोजन प्रकाश अतिशय सुंदर गाडी पळाली आहे. ही सगळ्यात टॉपची गाडी आहे. 55 सेकंदमध्ये त्याने राऊंड पूर्ण केलाय आणि फुल मजा आलेली आहे. भारी पळाली. एकच बैलगाडा शर्यत मस्त मजा येते ना. हा मी पहिल्यांदाच अनुभव घेतोय ना. याच्या अगोदर आपण चिखलदंगरणी स्पर्धेला गेलेलो संगमेश्वरला. पण बैलगाडा शर्यत तर पहिल्यांदाच बघतो. आणि नितेश राणे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. या ठिकाणी निलेश राणे साहेब मार्गस्थ होता. जोरदार टाळ्या मित्रांनो. अर्थातच महाराष्ट्राचे बुलंद आवाज सन्माननीय आमदार निलेश राणे साहेब या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत. आम्हा सर्वांचा अभिमान लाडकं नेतृत्व अर्थातच सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचा यथोचित सन्मान राकेश परब मित्रमंडळाच्या वतीनं केला जातोय. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी नितेश राणे साहेब यांचा पुष्पहार अर्पण करून सुस्वागत केलं जात आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. महाराष्ट्राचा बुलंद आवाज पुरता हा बैल मर्यादित राहिला नाही. भारतापुरता मर्यादित राहिला नाही. ज्यानं पुसेगाव गाजवलं, ज्यानं कासेगाव गाजवलं, ज्यानं पेडगाव गाजवलं, बैलगाडी शर्यत क्षेत्रातला पंढरीचा विठ्ठल म्हणून असा हा मोहिल शेर जुमान सुजगाव अर्धव शेठ सावंगे आणि बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांच्या मालकीचा असा हा बकासूर. रूप बघितलं की मन भरतं. असा हा पुणे मावळ आणि पुणे जिल्ह्याची आणबाण शान आज खास करून राकेश परब यांच्या माध्यमातून अखंड सिंधुदुर्ग वासियांसाठी या ठिकाणी पाहायला मिळाला. राकेश परब यांच्या माध्यमातून सातत्याने त्यांच्या गावासाठी विविध उपक्रम, समाजकार्याचे विधायक उपक्रम नेहमीच राबवणाऱ्यापैकी ते आहेत. किंग ऑफ बुल्स बैलांचा राजा म्हणून ज्याला आपण संबोधतो तो बकासूरचे मालक मोहिल शेठ धुमाळ आणि अनुराव शेठ साळुंखे या दोघांचा यथोचित सन्मान आम्ही करत आहोत.
पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या मित्रांनो. वस्त्रोद्योग आणि बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे साहेब. आता ठेवून जातो घेतो जुत्ता काय बघा परब मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचे मनस्वी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यांना पुढील कार्यासाठी जायचंय. शुभेच्छा देऊयात सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचे मनस्वी हार्दिक हार्दिक आभार. आईला आतापर्यंत टॉप मध्ये 57 होता. आता ही 55 55 होता. 55 ही 52 पण ती गेली कळलंच. हा इथेच टर्न आणि टर्न पण व्यवस्थित मस्त मारला. जबरदस्त जबरदस्त. काय म्हणतो मजा आली. डोळ्याचा पारणं पिटलं होतं. बापरे किती झालं पण 52.75 52 सेकंड 75 मिली सेकंड. वहिनी थँक्यू. खूप गरम होत होता. असू दे ठीक आहे. थोडा साधा नरम थंड असा. नरम म्हणजे नरम नरम आणि नरम. म्हणजे गरम झाला. राणी बंधूंच्या नावावरती या ठिकाणी दोन्ही गाड्या आणि चालक या ठिकाणी गुलालासाठी जाईल त्या मैदानात पात्र ठरतोय असा अभिनव दिलीप राणे उजवीला पाला पवार आणि डावीला पाला मेघे. 51 सेकंद आणि 19 पॉईंट. विजेत्या गुलालासाठी पात्र गाडी ठरली. गाडी मालकाचं त्यावरती बसल्या चालकाचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर लढत उजवीला पडतो सावकार डावीला सुंदर सावकार ड्रायव्हर करून बराला चालू करा असा डावीला सुंदर आणि उजवीला सावकार. कशी गती आहे आणि त्यावरती कसं हँडल करते
बघ ना गाडी जाम दमायला झालंय आणि आयुश्री वहिनी आम्हाला लिंबू सरबत पास करते. या बैलगाडा शर्यत टोटल 50 बैलगाडा सहभागी झाल्या होत्या आणि बऱ्याचशा बैलगाडा ह्या वेगवेगळ्या गावातून लांबून आल्या होत्या आणि खास करून बकासूर बैलाला बघण्यासाठी खूप लांबून पब्लिक आलं होतं. खूप गर्दी झाली होती. तर मित्रांनो, तुम्हाला शर्यत बघून कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. बाय बाय.